नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 महत्त्वाच्या अशा अपडेट पाहणार आहोत. त्यातील पहिली अपडेट म्हणजे टी-टीचा पेपर 3 लाखांमध्ये आणि शिक्षकांची टोळी जेरबंद. म्हणजेच काय झालं, कोल्हापूर येथे जे टी-टीची एक्झाम 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतली होती, तर त्या परीक्षेच्या दरम्यान ही जी टोळी आहे ही संशयास्पद आढळल्यामुळे त्या ठिकाणी 9 जणांना ताब्यात घेण्यात आलं. परंतु आता ही जी टोळी पकडण्यात आली, ती टोळी खूप मोठी आहे. आता या ठिकाणी 9 जणांचाच आकडा असला तरी टी-टीच्या त्या दिवशी 9 जणांना मात्र ताब्यात घेतलं. पण आजचा विचार केला तर आजच्या दिवसाला जवळपास 18 जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि यामध्ये 18 जणांना अटक केल्यानंतर त्यांच्या चौकशीच्या दरम्यान असं समजलेलं आहे की याआधीसुद्धा त्यांनी टी-टीचे पेपर झेरॉक्स स्वरूपामध्ये याआधीसुद्धा विकलेले आहेत 3 लाखांच्या दरम्यान आणि ते शिक्षक पास होऊन कार्यरत सुद्धा आहे, असं आजच्या न्यूज चॅनलला देखील दाखवण्यात आलेलं आहे. त्यामुळे खूप मोठे यामध्ये घोटाळे होताना आपल्याला दिसून येतात आणि ह्या सगळ्या गोष्टी इतक्या घोटाळेबाज असताना अडचण कोणाला येते, तर जे विद्यार्थी 5 मिनिटं उशिरा पोचले एक्झाम सेंटरला. आता एक्झाम सेंटरला तुम्ही 1.5 तास लवकर पोचा किंवा 2 वाजता गेट बंद होईल किंवा तुमच्या पहिल्या शिफ्टला तुमच्या टायमिंगमध्ये तुम्ही पोचणं किंवा सूचना देणं, हे सगळ्या गोष्टी ऑलरेडी त्यांनी दिलेल्या असतात. परंतु तरीसुद्धा आता विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे त्या ठिकाणी टायमिंगमध्ये पोचणं. पण सगळे विद्यार्थी अशा खूप जवळच्या एरियातून आलेले नसतात. काही विद्यार्थी बऱ्यापैकी लांबून आलेले असतात आणि मोस्ट ऑफ टी-टीचा पेपर हा संडेलाच येत असतो आणि संडे म्हटलं की मेगा ब्लॉकचाच दिवस असतो. कुठल्या ना कुठल्या लाईनला मेगा ब्लॉक असतात. त्यामुळे कुठल्या कवयना कारणामुळे विद्यार्थ्यांना लेट होतं आणि मुळातच मुंबईसारख्या शहरांमध्ये तर गर्दी खूप असते. त्यामुळे थोडंफार लेट होतं आणि हा परिणाम त्या विद्यार्थ्यांवर जास्त होतो की जे विद्यार्थी 5-10 मिनटं परीक्षेला उशिरा पोचले. अक्षरशः असे विद्यार्थी रिटर्न गेले. परीक्षा सेंटरवरती 5 मिनटं उशिरा पोचल्याने त्या विद्यार्थ्यांना पेपरला बसण्याची संधी दिली नाही. असे विद्यार्थी रिटर्न गेले, परंतु त्यांना बसू दिलं नाही. ह्यासुद्धा बातम्या चॅनलला दाखवण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे तिसरा महत्त्वाचा गोंधळ म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यम निवडलं होतं त्या विद्यार्थ्यांना मराठी प्रश्न देण्यात आले आणि त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला थोडा वेळ शांत बसा की तुम्हाला नंतर प्रश्नपत्रिका बदलून देण्यात येईल. परंतु त्या सेंटरवरती फक्त एका रूम नंबरमध्ये प्रश्नपत्रिका बदलून दिली आणि बाकीच्या नंबरमध्ये प्रश्नपत्रिका बदलून न देता त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही जो पेपर तुम्हाला देण्यात आलेला आहे तो तुम्ही सोडवा. पण प्रॉब्लेम असा आहे की जी तुमची उत्तरपत्रिका असते त्या उत्तरपत्रिकेवर तर तुमचं माध्यम प्रिंट केलेलं असतं, तुमचं सब्जेक्ट कोड त्या ठिकाणी प्रिंट झालेला असतो, तुमचा रोल नंबर प्रिंट झालेला असतो. म्हणजे तुम्ही इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी न भरता ती ऑलरेडी प्रिंट होऊन आलेली असते आणि त्याच कोडनुसार ती OMR मशीनमध्ये चेक केली जाते. त्यामुळे ऑब्व्हियसली विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रश्नपत्रिका घ्यायला त्या ठिकाणी नकार दिला. परंतु शेवटी मात्र काही मिनिटात त्या विद्यार्थ्यांनी ती प्रश्नपत्रिका स्वीकारली आणि त्याप्रमाणे उत्तरं देण्यास सुरुवात केली. पण त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की आता ही OMR शीट चेक कोणत्या पद्धतीने होणार, कारण त्यांना मिळालेले पेपर आणि त्यांची OMR शीट दोघांमध्ये सुद्धा तफावत आहे. म्हणजे टी-टीच्या एक्झाममध्ये किंवा विषयांमध्ये बऱ्यापैकी प्रॉब्लेम झालेले आहेत. त्यात थोडाफार उशीर झालेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली नाही. बऱ्यापैकी विद्यार्थी ॲब्सेंट होते, तो विषय हा त्यांचा वैयक्तिक झाला. पण जे विद्यार्थी 5-10 मिनटं लेट पोचले तर त्यांनी प्रॉपर चेकिंग करून त्या विद्यार्थ्यांना ॲक्च्युली संधी द्यायला पाहिजे. कारण की हे असे एवढे मोठे स्कॅम होतात, घोटाळे होतात, पेपर विकले जातात, पेपरच्या प्रिंट काढून बाहेर पाठवल्या जातात आणि याआधीसुद्धा असे कितीतरी अधिकारी आहेत की ज्यांना अटक करण्यात आली होती, ज्यांच्याकडे कॅश स्वरूपात मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी सुद्धा जवळपास 16 लाखांचा कॅश ही जप्त करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सोलापूर, आता ही एक फक्त कोल्हापूरचीच न्यूज दिलेली आहे, परंतु कोल्हापूर, सांगली, सातारा अशा विभागांमधून जवळपास 18 जणांना अटक करण्यात आलेली आहे आजच्या हा व्हिडिओ बनवसपर्यंतच्या तारखेपर्यंत.
आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ही प्रेस नोट काढली आणि प्रेस नोटच्या माध्यमातून सांगण्यात आलं की 7 आरोपी आणि 10 संशयितांना 16 लाख रुपयांचा मुद्देमाल सकट जप्त करण्यात आला आणि त्यांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलं. त्या संशयितांनीच आज ही कबुली दिली होती की या आधीसुद्धा असे व्यवहार झालेले आहेत आणि जे शिक्षक पास होऊन कामावर रुजूसुद्धा आहेत. तर ही प्रेस नोट लगेच काढण्यात आली 23 नोव्हेंबर, ज्या दिवशी पेपर झाला आणि त्याच दिवशी ही टोळी पकडण्यात आली. तेव्हाच ही प्रेस नोट देखील त्यांनी काढून सांगितलं की मोठं यश आलेलं आहे की ही टोळी पकडण्यासाठी. आता ही जी टोळी पकडण्यात आलेली आहे या टोळीने या आधीसुद्धा नेटसेटचे जे काही पेपर असतात ते सुद्धा याच पद्धतीने व्हायरल केले होते किंवा पेपर फोडले होते. ही सुद्धा कबुली त्याच संशयितांनी दिलेली आहे. यानंतर आपण पुढची अपडेट पाहूया, तो म्हणजे संच मान्यतेचा निकाल. विद्यार्थ्यांच्या संख्येवर आधारित जे बिंदू मोजले जातात, शिक्षकांची संख्या मोजली जाते ती म्हणजे संच मान्यता आणि त्या संच मान्यतेत शिक्षकांची रिक्त पदे भरली जातात. आता जो एक नवीन शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला होता त्या शासन निर्णयाला शिक्षक संघटनांनी आणि बऱ्याचशा शिक्षकांनी किंवा बहुतेक सर्वच लोकांनी त्याला विरोध केला होता, कारण त्यामध्ये शिक्षकांची पदे कमी होण्याचा आणि शिक्षक अतिरिक्त होण्याचा संभावना ही जास्त होती. त्याला चॅलेंज करण्यात आलं होतं कोर्टामध्ये आणि बऱ्याच जणांनी याचिका दाखल केल्या होत्या, परंतु ह्या सगळ्या याचिका त्या ठिकाणी फेटाळल्या गेलेल्या आहेत न्यायालयाने आणि जो संच मान्यतेचा नवीन नियम काढण्यात आला त्या नियमाला अनुसरूनच पुढची शिक्षक भरती होईल असं स्पष्टपणे सांगण्यात आलं. हा निकाल देताना न्यायालयाने हे स्पष्ट केलेलं आहे की जो शासन निर्णय मार्च महिन्यामध्ये काढण्यात आलेला आहे त्या शासन निर्णयामुळे कुठल्याही राईट टू एज्युकेशनचं उल्लंघन होत नाही, हा सगळ्यात पहिला मुद्दा त्यांनी मांडला. त्याचप्रमाणे खाजगी कंपन्यांकडे जरी या गोष्टींची परवानगी दिली, शिक्षक भरतीची परवानगी किंवा संच मान्यतेची परवानगी, बाकीच्या सगळ्या गोष्टी जरी खाजगी कंपन्यांकडे दिल्या तरीसुद्धा यातून कुठल्याही विद्यार्थ्यांचं नुकसान होत नाही असं न्यायालयाने दुसऱ्या मुद्द्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. म्हणजेच थोडक्यात विद्यार्थ्यांच्या बाजूने म्हणजे विद्यार्थी केंद्रित मुद्दे पकडून विद्यार्थ्यांचं कुठेही नुकसान होत नाही किंवा विद्यार्थ्यांसाठी RTA ॲक्ट आहे तर त्या ॲक्टचंही कुठेही उल्लंघन होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शालेय नुकसान होणार तर नाहीच आणि जर अशी गरज भासलीच तर त्याच्या आजूबाजूच्या म्हणजे जवळच्या शाळेमध्ये जे कार्यरत शिक्षक आहे त्या ठिकाणावरून या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठीची गरज उपलब्ध करून दिली जाईल. आणि या शासन निर्णयाचा परिणाम म्हणजे जर काही शिक्षकांची कपात करायची असेल तर ती कपात केली जाणार नाही. हे शिक्षक अतिरिक्त ठरून त्यांचं समायोजन हे दुसऱ्या शाळेवर केलं जाईल आणि ते समायोजन करत असताना कुठल्याही शैक्षणिक वर्षाच्या मध्ये न करता शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला किंवा शैक्षणिक वर्ष संपल्याच्या नंतर असं पकडून ते समायोजनाची प्रक्रिया केली जाईल, जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही. म्हणजेच थोडक्यातच जो बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 आहे याच्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापन, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय संस्था, अनुदानित, अंशतः अनुदानित आणि नवीन शाळा सुरू करणे, वर्ग जोडणे आणि त्या अनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे, संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करणे हा एक नवीन शासन निर्णय 15 मार्च 2024चा काढण्यात आला होता आणि हा न्यायालयाने सांगितलेलं आहे की हा जो निर्णय आहे हा कायदेशीर आहे आणि याला पकडूनच पुढचे काही गोष्टी आहेत त्यात करण्यात याव्यात. आता यामध्ये जरी असं झालं की शिक्षकांना कामावरून काढलं जात नाही, कुठल्याही एकदा पदभरती झाल्यानंतर शक्यतो शिक्षकांना काढलं जात नाही, अतिरिक्त झाले तर त्यांचं समायोजन केलं जातं किंवा कुठल्या त्यामध्ये त्रुटी असतील जसं की TET उत्तीर्ण नव्हते
तर त्यांना संधी दिली जाते, एक ठराविक मुदत दिली जाते, त्या मुदतीत त्यांना ती TET पास करायची असते. म्हणजेच कामावर रुजू झाल्यानंतर असं मेजर कारणाशिवाय त्यांना कामावरनं कमी करता येत नाही. याचा परिणाम जरी आता न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या बाजूने विचार करून हा पूर्णपणे दिलेला असतो, पण याचा एक निश्चितच परिणाम असा होईल की जर शिक्षक अतिरिक्त झाले आणि त्यांचं समायोजन करायची वेळ आली, तर अशा ठिकाणी जे नवीन बिंदू भरण्यात येणार आहेत ते बिंदू रिक्त दाखवले जाणार नाही. कारण अतिरिक्त शिक्षकांना रिक्त जागेवर ते समायोजन करणार, मग संच मान्यता मोजण्यामध्ये तेवढे बिंदू कमी येणार. कारण जेवढे शिक्षक अतिरिक्त होतील तेवढे बिंदू, तेवढ्या जागा थोड्याशा कमी येणार येणाऱ्या पुढच्या शिक्षक पदभरतीमध्ये. आता ह्या संच मान्यतेच्या याच्यामध्ये प्राथमिक शाळेसाठी म्हणजेच 1ली ते 4थी किंवा काही ठिकाणी 5वीचे वर्ग असतात किंवा डायरेक्ट 1ली ते 7वीचे किंवा 1ली ते 8वीचे वर्ग असतात. त्यासाठी कोणती विद्यार्थ्यांची संख्या ही घेण्यात येणार आहे हा शासन निर्णय ऑलरेडी व्यवस्थित एक्सप्लेन केलेला होता. त्यामुळे एक्सप्लेन न करता तुम्हाला स्क्रीनवर फक्त त्याचे नंबर्स दाखवत आहे की ही जी एक 210 विद्यार्थी संख्या आहे, तर त्यासाठी प्रति 30 विद्यार्थ्यांमागे एक पद देय राहील. परंतु 1 ते 20 पटसंख्या, मग ते 1 शिक्षकाची तरतूद दुसऱ्या पदावर सेवानिवृत्त शिक्षक नेमण्यात येणार. म्हणजेच थोडक्यात जर सेवानिवृत्त शिक्षक त्या ठिकाणी जाणार तर ऑब्वियसली एक जागा या ठिकाणी निश्चितच कमी होते. कारण सेवानिवृत्त शिक्षकांना संधी दिली म्हणजे जे रिक्त जागा आहेत त्यातील TT किंवा टेट अभियोग्यताधारक आहेत त्यांची एक जागा त्या ठिकाणची जाते. 6वी ते 8वीसाठी 35 विद्यार्थ्यांमागे एक पद. अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे की 1ली ते 5वीच्या गटामध्ये विद्यार्थ्यांची संख्या RTच्या निकषानुसार 30 विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजेच 15 + 1 16 विद्यार्थी असल्यास पुढील पद देय होतील. म्हणजे 1ली ते 5वी गटासाठी विद्यार्थी संख्या जर कमी झाली तर मात्र संरक्षित असलेले पद कमी करण्यात येईल. म्हणजेच जे संरक्षित आहे पद ते कमी देखील करण्यात येईल. विद्यार्थ्यांची संख्या वाढली तर शिक्षकांची संख्या वाढेल, विद्यार्थ्यांची संख्या जर कमी झाली तर शिक्षकांची संख्या न भरता आहे ते पद कपात करण्यात येईल आणि त्यांचं समायोजन देखील करण्यात येईल. त्याचप्रमाणे 210 मध्ये 7 शिक्षक म्हणजे 40 विद्यार्थी संख्येवर एक पद देय राहील. आता आपण आत्तापर्यंत कसं 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक, 60 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षक, 90 विद्यार्थ्यांमागे 3 शिक्षक ह्या अशा प्रकारे काउंटिंग होत असायचं. परंतु आता हे जे नवीन निकष लावण्यात आलेले आहेत, विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली तर शिक्षकाचं पदसुद्धा काढून घेण्यात येईल. म्हणजेच त्या जागेवरनं ते कमी करण्यात येईल, पद काढून घेतलं जाणार नाही, त्यांना समायोजन केलं जाईल. परंतु त्याचा परिणाम नवीन शिक्षक भरतीवरती होताना दिसून येईल. मुख्याध्यापकांची पदे आहेत. माध्यमिक शाळा आहे, 1ली ते 8वी, 9वी 10वीच्या वर्गांसाठीचे शिक्षक आहेत. मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक यामध्ये सर्व पदांचा विचार केलेला आहे आणि सर्व पदांची नोंदणी यामध्ये केलेली आहे. त्याचप्रमाणे विशेष शिक्षक, क्रीडा, कला, संगीत, कार्यानुभव आणि ICT यांची सुद्धा पदे म्हणजेच यांची सुद्धा संच मान्यता या पद्धतीने होईल 1ली ते 10वीसाठी, 8वी ते 10वीसाठी. त्यानंतर समजा 1 ते 20 पटसंख्या असेल तर एक कायमस्वरूपी शिक्षक आणि एक सेवानिवृत्त शिक्षक, आणि 1 ते 10 पटसंख्या असेल तर फक्त सेवानिवृत्त शिक्षकाची नेमणूक केली जाईल आणि गरज असल्यास किंवा सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध नसेल तर मात्र नियमित शिक्षकाची नियुक्ती केली जाईल. अशा प्रकारे हा नवीन शासन निर्णय मार्च महिन्यात काढलेला असल्याने तो खूप महत्त्वाचा आहे. कारण आता त्यावरच पटसंख्या
शिक्षकांची संख्या, विशेष शिक्षकांची शिक्षक पदे ही भरण्यात येणार आहेत. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.